मजबुरीचा फायदा कसा घेतला जातो हे तुम्हाला मी आज जे घडलं त्यावरून सांगतो. आज सकाळीच एक वेश्या जी आहे ती आली आणि रूममध्ये गेली. एक वेश्या आणि एक दुसरा कोणीतरी पुरुष घेऊन आली ती. आणि काय झालं, बाजूचं एक रेस्टॉरंट आहे ते बंद होतं आणि ती मला म्हटली पाण्याचं आपलं दारूचा ग्लास आणि एक बिसलरी घेऊन ये. तर त्यावेळेला ते हॉटेल बंद होतं ना, मग मी नाही देऊ शकलो सर्विस ती. आणि त्या माणसाने 50 रुपये मला अगोदरच टिप दिली होती. आणि मग थोडा वेळ झाला, नंतर 10-20 मिनटानंतर तो माणूस खाली आला लॉजच्या काउंटरला आणि मला म्हटला, तुझ्याजवळचे 50 रुपये दिलेले ते दे. आणि त्या 50 रुपयाची तो शेपटी घेऊन गेला. नंतर त्यांचं काय ते झालं रूममध्ये. आणि नंतर झाल्यानंतर ते अर्ध्या 1 तासानंतर परत आले खाली काउंटरला. आणि ती बाई मला बोलली, तू पाण्याची बॉटल पण नाही दिली, गल्लास पण नाही दिला. आता मला सांगा, ते हॉटेल बंद होतं, मी गल्लास कुठून आणायचा? बाकी इतर रूम पण बंद होत्या सगळ्या. आणि कुठल्या रूममध्ये ग्लास असतो, कुठल्या रूममध्ये ग्लास नसतो. आणि हॉटेलमध्येच ग्लास असतात जास्त करून धुवायला टाकलेले. कस्टमर येतात जातात, ज्यांना जे लागते ते देतो आपण. तर ग्लास आपला याच्यामध्येच असतो. ती बाई एवढ्या जोरानं बोलली मला, काय सांगू तुम्हाला. एक साधारण बाई जी असते आपल्या गावाकडची किंवा एक आदरणीय स्त्री, ती असं कधीच नाही बोलू शकत. ती कसं बोलली, काय रे, तुला हे सांगितलं होतं पाण्याची बॉटल गिलास आणून दिला नाही, काय नाही, याच्याकडचे पैसे घ्या 50 रुपये. एकदम अशी जोरात बोलली. म्हटलं अरे बापरे, ही बाई काय सांगायचं. पुण्यामध्ये काम करायला लॉजवर म्हटल्यावर वेश्या जे असतात त्याला दादागिरी करतात. म्हणजे जे रूम बॉय असतो, म्हणजे जो रूम सर्व्हिस देतो, खरंच त्याच्यासोबत असं एवढं वाईट नाही वागायला पाहिजे. त्या एखाद्या बाईनं सर्व्हिस लेट झाली तर काय बाबा तू का नाही देऊ शकला, असं काहीतरी कारण विचारायचं. बाटलीच नाही आणली, हेच नाही आणलं, तेच नाही आणलं, असं तसं. वाईट वाटतं ना. कसं मायबाप सोडून आम्ही इतक्या लांब येतो कामासाठी आणि नंतर कोणी असंच काही पण बोलून जातं. लई वाईट वाटतं. आता काय मजबुरीमध्ये करावं लागतं सगळं काम हे. असं आता काय, आपल्या कर्मात जे आहे ते आपल्याला भेटत जातं, असंच आता समजून दिवस काढायचे. काय करावं.